नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका मुख्य सूत्रधार, आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराडचं नाव न घेता सुरेश धस यांचा आरोप। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं, मागच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदासह पालकमंत्री पदही भाड्याने दिलं होतं। सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा। अंजली दमानिया वाल्मिक कराड विरोधात बीडमध्ये आंदोलन करणार, 28 तारखेला ठिय्या आंदोलन, वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपीसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। माझ्या वडिलांची जशी हत्या झाली त्याप्रमाणेच आरोपींना शिक्षा व्हावी, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांची मागणी। तर आम्ही आजही दहशतीत, कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं, वैभवी देशमुखांची मागणी। मनोज जरांगे उद्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार, जरांगे उद्या दुपारी 12 वाजता परभणीत जाणार। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीत झाला होता मृत्यू। अजित पवारांबद्दल अपशब्द काढाल तर याद राखा, धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रेंना यांना राजेश विटेकरांचा इशारा, मधुसूदन केंद्रेंनी महायुती विरोधात काम केल्याचा आरोप। नागपूर पालिकेत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू, सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी, काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती। तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी। धाराशिवच्या परंडा येथे धनंजय सावंत यांच्या घरासमोर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त, धमकी प्रकरणी ढोकी पोलिसात तक्रार दाखल, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी गोळीबार प्रकरणी आणि आताच्या धमकीविषयी चौकशी करण्याची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावात, शिंदेंचे नातवासोबत शेतात फेरफटका मारतानाचे क्षण, यावेळी शिंदेंनी नातवासोबत ट्रॅक्टरही चालवलाय। आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त घेतलं यमाई मातेचं दर्शन, शिवतारेंच्या हस्ते यमाई देवीची आरती। रत्नागिरीच्या खेड शहरात गोवंश हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद, व्यापाऱ्यांकडून बंदला चांगला प्रतिसाद, शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची मुलाच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट, मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट देत पाहणी करत जाणून घेतल्या अडचणी। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडून बाळूमामा मंदिरात भेट देऊन दर्शन, बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसलेंकडून शिंदेंचा सत्कार। कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर, आज राज्याची तज्ज्ञ समिती करणार गळतीची पाहणी, गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद। घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे आलिशान BMW कार, तर प्रियसीसाठी आलिशान 2 BHK फ्लॅटचीही खरेदी, संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारत, इमारतीत साधू महंत आणि भक्तांच्या निवासाची व्यवस्था, कुंभमेळ्यात 3000 आखाड्यांचं नियोजन सुरू। तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी, गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज। नाताळच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर नगरी गजबजली, दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी, सुट्ट्यांच्या काळात ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। नाताळच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी, रामकुंड परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक दाखल। राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची पर्यटनाला पसंती, कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे, 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात, साहसी खेळांना पसंती। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीला पसंती, जंगल सफारीत पर्यटकांना वाघ, बिबट्या, अस्वलाचं दर्शन। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार, हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार, पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। नागपूरच्या तुमसर बाजार समितीत बिहारच्या हमालांची एंट्री, एका पोत्यासाठी 10 रुपये हमाली, स्थानिक हमालांची संख्या कमी, 60 ते 70 हमाल दाखल। परभणीत विद्यार्थ्यांना ग्राहक विषयी जनजागृती, अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन।
नवी मुंबईत अवैध बांधकामांविरोधात नागरिकांचं आंदोलन, प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप मंत्री गणेश नाईकांकडून। आंदोलकांची भेट घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन। वर्धा शहरातील पाणीपुरवठा 3 ते 4 दिवसांपासून खंडित। जुना पाणी चौकात जलवाहिनीला गळती, जलवाहिनी दुरुस्त करून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंडमधील कोल्हापुरी बंधारा कोरडा घट, तर रब्बी हंगाम संकटात नदीपात्रात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपूर जिल्ह्यातील बोटीबोरी उड्डाणपुलाच्या काही भागाचं नुकसान, उड्डाणपुलाचा काही भाग 6 इंच खाली आल्याची माहिती। पुलाचा भाग खाली आल्याने एक बाजूची वाहतूक बंद। जालना जिल्ह्यात रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी प्रक्रिया संथ गतीने सुरू। आतापर्यंत 17% काम पूर्ण, स्वस्त धान्य बंद होण्याची भीती। हिवाळ्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रात गारपीट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज। नंदुरबार जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण, जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। बुलढाण्यात बदलत्या वातावरणामुळे तूर पिकांवर परिणाम, तर तूर उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत। लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर कोसळले, 1500 रुपयांपर्यंत कांद्याचे दर कोसळले। 15 दिवसात कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। वाशिममध्ये नाफेडच्या केंद्रावर बारदान संपल्याने सोयाबीन खरेदी ठप्प, शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यात अडचण। खरेदी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। धाराशिव जिल्ह्यातील 12 कारखान्यांमधून 8,68,817 टन ऊसाचं गाळप, 5,85,681 क्विंटल साखर उत्पादित। साखर आयुक्त कार्यालयाची माहिती। प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या दरात मोठी घसरण, गेल्या वर्षीच्या तुलनेत दर प्रतिटन 8 ते 10 हजारांनी घसरले। उत्पादन जास्त झाल्याने दरात घट। जालन्यात सीसीआयच्या 8 केंद्रांवर 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी, भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडे अजून कापूस शिल्लक। नांदेडमध्ये केळीवर कर्करोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हैराण, सततच्या वातावरण बदलाचा फटका। जळगावच्या 40 गावात बेसुमार वृक्षांची कत्तल, अवैध वृक्षतोडीवर वनविभागाकडून कारवाई नाही। माढ्याच्या पडसाळीच्या शेतकऱ्यांचं 3 लाखांसाठी अपहरण करून जीवे मारण्याची धमकी, 8 जणांविरोधात कुर्डुवाडी पोलिसात गुन्हा दाखल। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले। शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण आणणं तसंच गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना आता मदत होणार। वर्धा जिल्ह्यात विद्युत मोटार चोरी प्रकरणी 3 ताब्यात, विद्युत मोटारसह 1,12,000चा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। नागपूरमधील कळमना मार्केटमधील एका मजूर वाहन चोराकडून 2 लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त, दारूचं व्यसन आणि मौज मजा करण्यासाठी करत होता वाहन चोरी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात शेतीच्या वादावरून माय लेकराची हत्या, भोयरे गावात शेतीचा बांध आणि वहिवाटीवरून पुतण्यांनी काकू आणि चुलत भावाचा धारदार शस्त्रानं हत्या केली। अहिल्यानगर शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजा जप्त, 240 रेळ मांजा जप्त करत कडक कारवाई। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 500 किलोमीटर प्रवास करत वाघ पोहोचला धाराशिव जिल्ह्यात। येडशीतील 2200 हेक्टरवरील अभयारण्यात वाघाचा आश्रय, वाघाला ट्रॅप करण्यासाठी वनविभागाकडून टीम तैनात।